मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी पॅलेट गन चालवली असा आरोप विरोधकांनी केला। पण आता राहुल गांधींनी 19 वर्षाच्या जखमी विद्यार्थ्याला समोर आणले आणि पॅलेट गनच्या जखमा राहुल गांधींनी कॅमेऱ्याच्या समोर दाखवल्यात। बघूयात। संसदेच्या दिशेने निघालेल्या मोर्चावेळी तरुणांवर पॅलेट गन अर्थात छर्रे मारण्याचा आरोप काँग्रेसने केला आणि राहुल गांधींनी थेट पत्रकार परिषदेत पॅलेट गनचा पुरावाच दाखवला। पॅलेट गनने जखमी झालेल्या 19 वर्षाच्या हरियाणाच्या साहिलच्या शरीरावरच्या जखमा कॅमेऱ्यासमोर दिसल्या। सरकार ने कहा है कि कोई पैलेट गन यूज नहीं हुई है। कहा है ना, ये देखिए, ये है पैलेट गन। थोड़ा घूम जाओ। इसको कहते हैं पैलेट गन। इसको कहते हैं पैलेट गन। पॅलेट गनमुळे साहिलच्या डोळ्यालाही इजा झाली आहे आणि त्या डोळ्याने दिसणं बंद झाल्याचं राहुल गांधींनी सांगितलंय। इनकी आंख डैमेज हो गई है, इनकी आंख से इनको दिखाई नहीं दे रहा है। तो ये हमारे फ्यूचर है हिंदुस्तान के। ऐसे हजारों युवाओं पर पैलेट गन चलाई गई है, लाठी चलाई गई है, मारा गया है। साहिल लोचाप हा मूळचा हरियाणाचा असून दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये शिकतो। आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यानं साहिल पार्ट टाइम कारही चालवतो। साहिल दिल्ली कॉन्स्टेबल भरतीची तयारी करत होता, पण त्याही परीक्षेचा पेपर फुटला। त्यामुळे साहिल सोमवारी दिल्लीमध्ये निघालेल्या मोर्चामध्ये सहभागी झाला। पण यावेळेला दिल्ली पोलिसांच्या पॅलेट गनचा साहिल शिकार झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय। पॅलेट गन ही एअरगन प्रकारची बंदूक आहे। पॅलेट गनमधून धातूच्या छोट्या गोळ्या म्हणजेच छर्रे बाहेर पडतात। पॅलेट गन सारखीच असणाऱ्या शॉटगनमधून एकाच वेळेला अनेक छर्रे बाहेर पडतात। जळून लागल्यास जखम होण्याची शक्यता अधिक असते। सरकार ने हमारे फ्यूचर पर आक्रमण किया है और फ्यूचर क्या कह रहा है? फ्यूचर सिर्फ 3 चीजें कह रहा है। पहली बात, जो एजुकेशन मिनिस्टर है, जिसके कारण ये हुआ है, जिसके कारण ये बाहर निकले हैं, पीसफुल प्रोटेस्ट किए हैं, जिसके कारण पेपर लीक हो रहा है, उसको सैक किया जाए। दूसरी मांग कि ये जो हमारे फ्यूचर पे गोली चलाए हैं, लाठी मारे हैं, उन पर कार्रवाई होनी चाहिए। और तीसरी मांग कि नरेंद्र मोदी जी जो पूरे सिस्टम के ऑपरेटर हैं, वो ऐसे जैसे हजारों युवाओं से माफी मांगे। राहुल गांधींनी पॅलेट गनचा वापर झाल्याचं सांगत साहिलच्या रूपात पुरावा समोर आणला। पण दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे की पॅलेट गनचा वापर केला नाही। आंदोलकांच्या विरोधात पॅलेट गनचा वापर करण्यात आलेला नाही, खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल। राहुल गांधींनी साहिलच्या शरीरावरील छर्ऱ्यांचे निशाण आणि जखमा कॅमेऱ्यासमोर दाखवल्या। मेरा नाम साहिल है, मैं बस अपने लिए जस्टिस की मांग करता हूँ। इनकलाब जिंदाबाद। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।